बहुतेकदा असं दिसून येतं की नंदेचं वर्चस्व असल्याने भावजेवर अत्याचार होतात. नणंद मग ती माहेरी राहत असो की सासरी, ती आपल्या बहिणीविरुद्ध आपल्या आईचे कान भरत असते, भावाला भडकवत राहते. याचं कारण हे आहे की बहीण भावावर आपला पूर्ण अधिकार आहे असं मानते आणि आपला गर्व आणि अहंकार गाजवू पाहते. जर भाऊ दूरदर्शी नसेल तर बहिणीच्या बोलण्यात येतो आणि मग त्याची पत्नी अत्याचाराची शिकार होते. नणंद भावजाईच्या या भांडणामागे काय कारण आहे याबद्दल कधी कोणी विचार केला आहे का? जर तुम्ही हे कारण शोधाल तर तुम्हाला उत्तर मिळेल. मीपणा जोपर्यंत हा तुमच्यात असेल तोपर्यंत तुम्ही कोणाबरोबर आपल्या नात्याची गाडी फार दूरवर घेऊन जाऊ शकत नाही. अशाच एका कुटुंबात प्रीती नवीनच लग्न होऊन सासरी गेली. सासरी सासू सासरे, नवरा, नणंद छान असा परिवार होता. शिकलेला मुलगा, चांगला परिवार मिळाला म्हणून प्रीती खूप खुश होती. प्रीती सासरी गेल्यानंतर सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. नंतर हळूहळू नंदेसोबत वाद होऊ लागले. प्रीतीची नणंद सायली लहान असल्यामुळे तिचे सर्वजण ऐकायचे. ती घरात सर्वांची लाडकी होती. प्रीती सगळी कामे अचूक करायची, त्यामुळे घरातील सगळेजण तिचे कौतुक करायचे. हे नणंद सायलीला सहन होत नसायचे, म्हणून ती छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रीतीसोबत भांडायची. नणंद सायलीला जेव्हा सहन झालं नाही तेव्हा तिने भाऊजाईशी झालेल्या भांडणावरून एक कट रचला. अचानक तिच्या भावाला एक अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले. त्याने विचारल्यावर पलीकडून तो सांगायचा की तो त्याच्या बायकोचा प्रेमी बोलतो आहे. प्रकरण इतकं चिघळलं की लग्नाच्या 4 महिन्यातच घटस्फोटाची वेळ आली. 2 महिन्यांपासून ही प्रीती आपल्या माहेरी होती. प्रीतीला समजत नव्हते की हे असे का होत आहे, कारण तिचा असा कोणी प्रेमी तर नव्हता. मग तिला तिच्या नंदेवर थोडा संशय येऊ लागला, कारण तीच एक अशी व्यक्ती होती. प्रीती त्या घरात राहू नये असे तिला नेहमी वाटायचे. म्हणून प्रीतीने महिला हेल्पलाईनकडे मदत मागितली. तपास सुरू होताच नंदेने रचलेला कट समोर आला. क्षुल्लक कारण पण वाद मोठा. नणंद भावजाई यांची भांडणं काही क्षुल्लक कारणावरून होतात. जसे लग्नाआधी घरातल्या प्रत्येक वस्तूवर नंदेचा अधिकार असतो, परंतु लग्नानंतर परिस्थिती बदलत जाते. आता नणंद घरात पाहुणी होते आणि भावजाई मालकीण. अशात प्रत्येक लहान सहान गोष्टीत नणंदेचा हस्तक्षेप भावजाईला सहन होत नाही. बस इथूनच सुरुवात होते या नात्यातील कडवटपणाला. हे एक सार्वभौमिक सत्य आहे की आपल्याला कधी ना कधी आपले हक्क दुसऱ्याकडे सोपवावे लागतात. आपण नेहमी मालक बनून राहिलो तर आपण कधीच कोणाचं प्रेम आणि विश्वास मिळवू शकणार नाही. आपली थोडीशी नम्रता आणि अधिकारांची विभागणी आपल्या नात्याला माधुर्य आणू शकते. प्राथमिकता बदलते. बहीण होण्याच्या नात्याने तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की लग्नानंतर भावाच्या जबाबदाऱ्या आणि प्राथमिकतासुद्धा बदलतात. स्वतःला भावनात्मक रूपात परावलंबी होऊ देऊ नका. उलट दोघांचं नातं बळकट करायला मदत करा. नणंद आणि भावजाईला हे समजायला हवं की काळाप्रमाणे परिस्थिती बदलत जाते. समवयस्क असणे. भावजाई आणि नणंद दोघींचं वय साधारण सारखं असतं. दोघींना समजायला हवं की त्यांच्यामुळे त्यांच्या भावाला किंवा पतीला त्रास होऊ नये. समवयस्क असल्याने दोघींमध्ये नेहमी भांडण होत असतं. नणंद भावजाईच्या नात्याला मैत्रीच्या नात्यात बदलायचा प्रयत्न करा. मतभेद झाले तर दोघींनी शांत राहावं. प्रयत्न करा की भांडण वाढण्याआधीच मिटेल. नाती जोडण्याआधी आपण त्याच्या दूरगामी परिणामांचाही विचार करायला हवा, कारण आपल्याला खूप लांब रस्ता पार करायचा आहे. नाती ही तयार करत तोडायची वस्तू नाही, ही तर आजन्म निभवण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्यभर हे निभवायचे आहेत तर प्रेमाच्या अमृताने शत्रुत्वाचं विष नाहीसं का करू नये.